केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार सत्तेचा दुरुपयोग करते असं चित्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते आहे. मी सोलापूरमध्ये आल्या मला काही गोष्टी निदर्शनास आल्या की ज्या लोकांवर राजकीय गुन्हे आहेत, मोर्चाचे असतील, सरकारच्या विरोधातल्या काळ्या झेंड्याचे असतील, त्या सगळ्यांना तडीपार करण्याचा निर्णय सोलापूर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे. ज्यांना रॉबरीमध्ये असतील, जे लोक सेक्स स्कॅन्डलमध्ये असतील या मर्डर रेट असतील, अशा गुंडांना जे भाजप बरोबर आहे त्या सगळ्यांना या शहरामध्ये सोलापूर लोकसभेमध्ये त्यांना बिनधास्त फिरण्याची परवानगी दिली जाते आहे. तर माध्यमाच्याही लक्षात आलेलं असेल तरी मी जाणीवपूर्वक या गोष्टीचा उल्लेख करतो. मी आज पोलीस कमिशनरशी बोललो की या पद्धतीचं कृत्य या ठिकाणी होता कामा नये. निवडणुकीच्या दरम्यानमध्ये गुंड, कारण की त्यांनी पुण्यामध्ये जेव्हा बाय इलेक्शन झालं त्यावेळेस तडीपार लोकांना ज्यांच्यावर मर्डर केसेस होत्या, रॉबरीच्या केसेस होत्या, अशा सगळ्या गुंडांना भाजपनी तडीपारी रद्द करून बाय इलेक्शन कसब्याच्या त्या ठिकाणी वापरले होतं. ते मीडियाच्या माध्यमातून आलं होतं. मंत्री बरोबर ते लोक फिरताना आपण पाहिलं. पण या पद्धतीची तानाशा आता चालणार नाही. कमिशनरला समजावून सांगितलं की हे जे सगळं चाललं असेल त्याला तातडीनं बंद करा. भाजप का घाबरत, का गुंडाचा वापर करताय? एकीकडे कायदा सुव्यवस्था पूर्ण राज्यातला बिघडवून ठेवलेला आहे. महिलांचे अत्याचार वाढत चाललेले आहे, घरपुड्या वाढत चाललेल्या आहे, गुंडाइझम वाढत चाललेला आहे, ड्रग्सचा धंदा वाढत चाललेला आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये राज्य आणि केंद्र सरकारला महाराष्ट्रासारख्या, पुरोगामी महाराष्ट्रासारख्या, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचा गुंडाइझम आणता येणार नाही. त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतो आणि जनता सुद्धा त्यांना अशा गुंडाइझमच्या विरोधात त्यांना धडा शिकवतील अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो आहे. आपल्या इथं ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी असतील, योगी आदित्यनाथ असतील, अनेक भाजपचे नेते येऊन या ठिकाणी ज्या पद्धतीनं वक्तव्य करतात आहेत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पण त्या संस्कृतीला बाजूला सारून सत्तेसाठी काही पण अशा पद्धतीची भूमिका जी भाजप करते आहे आणि प्रधानमंत्र्यांच्या खुर्च्यावर एका संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री असतील या प्रधानमंत्री असतील, त्यांनी जनतेच्या विकासाची चर्चा करावी. कोणाच्या जीवनामध्ये व्यक्तिगत त्यांच्याबद्दलचं टीका करणं टाळावं, हा एक सल्ला आहे. आम्ही निवडणूक आयोगाला याची तक्रार करू. त्याचप्रमाणे सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये या देशाच्या जनतेसाठी काय केलं त्याच्यावरची चर्चा सरकार करत नाही. धर्म आणि जात याच्यामध्ये आणून पुन्हा लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार जाणीवपूर्वक करते. प्रधानमंत्री जाणीवपूर्वक करतायत, त्यांचे मुख्यमंत्री, त्यांचे उपमुख्यमंत्री त्या पद्धतीने करतायत. अशा पद्धतीचं चित्र आहे. हे लोकशाही, या लोकशाहीच्या मार्गानं ही होणारी जी निवडणूक आहे ती देशाच्या संसदेची आहे. 2019 मध्ये नरेंद्र मोदीजींनी या सोलापूरमध्ये येऊन सांगितलं होतं की इथं जो मिलिटरी कॅम्प आहे तिथं आम्ही कपडे शिवून देऊ, पूर्ण देशाच्या मिलिटरीचे कपडे इथं शिवले जातील आणि इथं मोठा रोजगार आम्ही त्या स्थानिक लोकांना देऊ. त्याच्यावरची चर्चा आज का केली नाही? परवाच्या दिवशी आली तर तुम्ही 2 उड्डाणपुलाची गोष्ट केली होती, निवडणुकीच्या वेळेस केली होती. कुठे गेला होता 56 इंचीचा सीना? कुठे गेले ते उड्डाणपुलं? त्या पद्धतीची चर्चा करायची नाही, विषयाला बदलवत राहायचं. अशा पद्धतीचं जे काही नरेंद्र मोदी करतात ते रडाळ भाषण त्यांचं आता कोणी ऐकायला तयार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन होणं तय झालेलं आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवाराला लोकांनीच आता डोक्यावर घेतलेलं आहे, निवडणूक हातावर घेतलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये भाजपचं उच्चाटन होणं आता तय झालेलं आहे. आणि म्हणून भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना जो माज आलेला आहे तो माज त्यांनी थांबवला पाहिजे.
आणि या पद्धतीचं गुंडाइझम निर्माण करून आम्हाला सत्तेत येता येते का, हा अयशस्वी प्रयत्न ते करत असतील तर कदापि ना सोलापूर असो की महाराष्ट्रातली जनता हे मान्य करणार नाही. अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडली. पंतप्रधान येतात आणि ते सारखं शिंदे साहेबांच्या एका जुन्या वक्तव्याचंच वारंवार बोलत जातं. भाजपचे लोक सातत्यानं त्याच वक्तव्यावर अडून आहेत. का असं केलं जातं? हिंदू धर्म किंवा मुस्लिम धर्म आम्हाला आतंकवाद शिकवत नाही, पण प्रज्ञा ठाकूरच्या माध्यमातून जे अजूनही त्या काही मोकळ्या झाल्या नाहीत, तुम्ही त्यांना खासदार केलं. तुम्ही मागच्या काळामध्ये कोणत्याही धर्मामध्ये, मुस्लिम धर्मामध्ये असो, त्याला काही हिरवा आतंकवाद किंवा आमचा हिंदू आतंकवाद असं म्हणता येणार नाही. आखरी गुन्हेगाराची जात आणि धर्म नसते हे समजणारे आम्ही लोक. सुशील कुमार शिंदे साहेबांची जी भूमिका होती त्या काळामध्ये की हिंदू धर्मामध्ये या पद्धतीचं कुठलंही शिक्षण दिलं जात नाही, कुठलाही आमचा धर्म अशा गोष्टीला मान्यता देत नाही, हे थांबवलं पाहिजे, ही भूमिका सुशील कुमार शिंदे साहेबांची होती. त्याचा अर्थाचा अनर्थ करायचा आणि त्याच लोकांना ज्यांनी या पद्धतीच्या आतंकवादी घटना केलेल्या आहेत, त्या आतंकवादी घटनेच्या लोकांना तुम्ही खासदार बनवायचं, तर कुठल्या हिंदू धर्माचा पुरस्कार करताय तुम्ही? आणि म्हणून सुशील कुमार शिंदे साहेबांनी त्यांना सुधारण्यासाठी सांगितलं होतं. त्यांना काही यांच्यासारखे काही खोटे गुन्हेगार पकडले नव्हते. आखरी पकडले गेले ते दिसलेच आपल्याला कोण आहेत. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की या गोष्टीचा कुठलाही नाही, पण तुम्ही जनतेसाठी काय केलं? तुम्ही महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात करायला बंदी करता आणि गुजरातच्या शेतकऱ्यांचा कांदा तुम्ही निर्याताला मान्यता देता. तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहे की गुजरातचे प्रधानमंत्री आहे, याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. पण हे रडार भाषण तेच 2014, 2019, 2024 गांधी, काँग्रेस, बस त्याच्या पलीकडे काहीच नाही. तुम्ही काय केलं 10 वर्षात हे देशातल्या आणि राज्याच्या जनतेला आपण सांगितलं पाहिजे. तुमच्याकडून फार अपेक्षा केल्या होत्या म्हणून बहुमताचं सरकार तुम्हाला दिलं, पण तुम्ही सबसेल फेल झालेला आहात. डॉलरच्या मानानं रुपयाची अवस्था काय आहे? रुपयाला किंमतच राहिली नाही. ज्या बांगलादेशला त्या करन्सीला टक्का म्हणतात, बांगलादेशच्या करन्सीला आपल्याला रुपया म्हणतात, तसं त्याला टक्का आपण म्हणत होतो की त्याची 2% की अवकात नाही, म्हणजे त्या टक्क्याची किंमतच नव्हती एक काळ. पण आज आमच्या रुपयापेक्षा बांगलादेशचा टक्का मोठा झाला. मग ते प्रगतीवर गेले की आम्ही प्रगतीवर गेलो. जे स्वप्न तुम्ही दाखवलं होतं 2014 आणि 2019ला, त्या स्वप्नाची पूर्तता आपण केली काय? रुपया घसरवला तुम्ही डॉलरच्या मानानं, हे सांगा ना लोकांना. चीनने आमच्या सीमेवर अतिक्रमण करायला सुरुवात केली, आपल्याशी ते पूर्ण कब्जा करायला लागले भारताला, त्याच्यावर तुम्ही बोला. भारत देशाला, जनतेला ह्या अपेक्षा आहेत की नरेंद्र मोदी देशासाठी आपली भूमिका ठामपणाने मांडतात, पण चीनचा च बोलायला सुद्धा नरेंद्र मोदी घाबरतात. अशा परिस्थितीची आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. देशामध्ये वारंवार म्हणतो की ही निवडणूक मोदी विरुद्ध राहुल गांधी विरुद्ध, तसं वाटतं का मोदी विरुद्ध राहुल गांधी ही देशाची निवडणूक चालली? ही निवडणूक मोदीच्या विरोधात देशातली जनता, राहुल गांधी मी काय बोललो ते ऐका ना, कोणी काही बोललो. ही निवडणूक नरेंद्र मोदी वर्सेस देशातली जनता. राहुल गांधीजींनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबईची पदयात्रा केली. जनतेचा कोल, जनतेच्या भावना ज्या समजून गॅरंटी, 5 गॅरंटी राहुल गांधीजींनी या देशाच्या जनतेला दिली. जनतेने राहुल गांधीचं नेतृत्व मान्य केलेलं आहे की हा आमच्यातला माणूस आहे, आमच्यात येऊन आमच्या भावना आणि ते मी करायचं मानस सरकार आल्यानंतर करणार आहे. आणि म्हणून राहुल गांधीजी हा भाग नाही. नरेंद्र मोदी, भाजप वर्सेस या देशाची जनता, अशी ही निवडणूक या काळात पाहायला मिळत आहे. निवडणूक ही मागच्या वेळची निवडणूक ही भाजपने विकासावर लढवली. आता तुम्ही म्हणता की ही निवडणूक जातीच्या राज्यात जाते, पण लोकल मुद्द्यावर ही निवडणूक जाते का? मी तुम्हाला मगाशी स्पष्ट सांगितलं आहे, नरेंद्र मोदीने विकासाच्या जे स्वप्न दाखवले 14 मध्ये दाखवले. शेतकऱ्यांचा शेतीचं उत्पन्न दुप्पट करून देणार, 1.5 भाव देणार, 2 कोटी लोकांना नोकऱ्या देणार, आपलं शहर सोलापूर शहर
हे स्मार्ट सिटीमध्ये आहे, आपल्याला माहीत नसेल. याचे टॅक्सेस आपल्याला भरावं लागतात. वायफाय फ्री आहे आपल्या शहरामध्ये. वायफाय फ्री घेता की तुम्ही नेट म्हणून घेता ते तुम्हाला जास्त माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, हे जे स्मार्ट सिटीचं स्वप्न वगैरे, हे विकासाचं जे स्वप्न दाखवलं गेलं होतं, ते त्यांनी कसं जनतेला बुद्धू बनवलं, लोकांना कसं दिशाभूल केलं, हे नरेंद्र मोदींच्या त्या भाषणातून आपल्याला सगळं स्पष्ट होते आहे. ते सांगत होते कि सिलेंडर को चुनाव के सामने रखकर, चुनाव के बूथ के सामने रखकर उसको हार पहना के आप वोट करने जाओ और महंगाई के विरोध में वोट करो. ते त्यांचं भाषण आजकाल सोशल मीडियावर चाललंय. कुठे गेलं? 450 रुपयाचा सिलेंडर तुम्ही 1400 रुपयावर नेला. खताच्या पोतळीचे भाव काय केले? त्याचे वजन कमी केलं, पोतळीचे भाव वाढवून टाकले. सोयाबीनचा भाव नाही वाढवला, कपासीचा भाव नाही वाढवला, खताचं आणि बियाणाचं सगळं भाव वाढवले, डिझेलचे भाव वाढवले, सगळ्या गोष्टीच्या किमती वाढवल्या, पण पिकाचं भाव कमी केले. आपल्या मित्रांचा फायदा कसा होईल आणि इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यवस्थेमध्ये देशाची तिजोरी लुटून आपल्या मित्रांना कसं देता येईल, या सगळ्या व्यवस्थेचा आधार घेऊन या देशाच्या लोकांना बर्बाद करण्याचं काम 10 वर्षात नरेंद्र मोदींनी केलेलं आहे, भाजपने केलेलं आहे. आणि म्हणून जनता आता मतदानाच्या रूपानं नरेंद्र मोदीचं सरकार सत्तेतून बाहेर काढण्यासाठी उत्सुक आहे, असं चित्र आपण पाहतोय. परवाच्या सभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कर्नाटकातून लोक आणली होती, 400 रुपये रेट होता एकाचा, आणि व्हिडिओ आहेत आमच्याजवळ. आम्ही नुसता आरोप नाही लावू. नवनीत राणाचा व्हिडिओ तो प्रसिद्धच झाला होता अमरावतीमध्ये, इथला पण व्हिडिओ आमच्याजवळ आहे. पण मूळ भाग असा आहे, राहुल गांधीच्यासाठी नाही आणावं लागले लोक. ते 5 वाजता येणार होते लोक, 1 वाजता जमा झाले. कुठलाही मंडप नाही, काही नाही, उन्हात लोक उभे राहिली, स्वयंपूर्तन आली. आपल्याला किती जागा मिळतील? 48 जागा आम्ही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी जिंकली. शरद पवारांनी असा आरोप केलाय की देशातली निवडणूक, महाराष्ट्रातली निवडणूक 5 टप्प्याची गरज नसताना तामिळनाडूमध्ये 1 टप्प्यात घेताना ते महाराष्ट्रात 5 टप्प्यात, तुम्हाला प्रचाराला सुलभता यावा असं म्हणून ते शरद पवारांच्या आरोपावर आपलं सहमती आहे. खरं तर ही जी प्रक्रिया ज्या असतात निवडणुकीच्या, काँग्रेसने आपण पाहिलं की काँग्रेस सत्तेत असताना 1-2 टप्प्यात नाही तर जास्तीत जास्त 3 टप्पा अशा निवडणुकीचं, कारण की एक लॉंग टाईम प्रोसेस होणं, त्यामुळे आचारसंहितेच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं थांबतात. आज आपल्या इथं पिण्याचं पाणी नाही, अनेक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे, लोकांमध्ये त्राही वाचलेली आहे. पण ज्या पद्धतीनं जिथं जिथं त्यांना खिंडार होतं, लोकांचा विरोध होता, जनतेचा रोष होता, प्रचंड चीड नरेंद्र मोदी आणि भाजपच्याबद्दल होती, त्या राज्यामध्ये त्यांच्या सोयीप्रमाणे निवडणूक आयोगाला सांगून महाराष्ट्रामध्ये 5 टप्प्यामध्ये निवडणुका करणं म्हणजे हे नरेंद्र मोदीचं स्वतःची आणि भाजपची भीतीचं दर्शन आपल्याला पाहायला मिळते आहे. आज आपले किती लोक विकासाची कामं सगळी थांबली, आणि अशा या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे मनोहन निवडणुका. मी स्वतःच 2 महिने फिरतोय निवडणुकीत, अजून 1 महिना फिरायचं आहे. हो, पण सांगलीच्या जागेवरून कुठे वाद होता, अचानक शिवसेनेने ती जागा जाहीर केली थेट. काय आपलं मत आहे त्यावरती, काय नक्की घडलं हा? बघा, आता महाविकास आघाडीमध्ये ठरलेल्याप्रमाणे ज्यावेळेस मी पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब आम्ही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं महाविकास आघाडीच्या जागा आम्ही डिक्लेअर केल्या, त्याप्रमाणेच त्या निवडणुका होतील. सांगलीची जागा ही शिवसेनेला गेलेली आहे, महाविकास आघाडी म्हणून आम्ही त्यांचे घटक म्हणून आम्ही शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याबरोबर परवा मी, आमचे पृथ्वीराज चव्हाण साहेब, बाळासाहेब थोरात साहेब, आम्ही तिघे जाऊन चंद्रहार पाटलाला मीडियाच्या समोर आणून आम्ही तिथं पाठिंबा पण जाहीर केला, काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पण घेतला, आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही उमेदवाराच्या मागवा ठेवून ही जागा जाहीर केली का शिवसेनेने? काय झालं ते काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. काँग्रेसची भूमिका, आज आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे, आणि या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान देण्याच्या दृष्टिकोनातून जी घटना समिती बनवून त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातल्या व्यवस्था
हे सगळे व्यवस्था तयार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी दिलेत आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान म्हणजेच आमच्या देशातला नाही तर जगाला स्वदेश असं हे महान ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. आणि गेल्या 60 वर्षामध्ये भारतामध्ये विविध जातीचे, विविध धर्माचे, विविध पंथाचे, विविध भाषेचे लोक असताना भारत एक आजही उभा आहे. आमचा तिरंगा फडफडतो आहे. अशा परिस्थितीमध्ये गेल्या 10 वर्षात देशाचे संविधान आणि देशाची लोकशाही संपुष्टात आणण्यासाठी जे जे काही पावलं नरेंद्र मोदीच्या सरकारने आणि भाजपच्या सरकारने उभे केले त्याचा विरोध काँग्रेसकडून कडाडून झालेला. आमच्या नेत्या सोनिया गांधी असतील, राहुल गांधीजींना ज्या पद्धतीचा त्रास दिला, खोटे आरोप त्यांच्यावर लावले आणि हे आम्ही काँग्रेसची कधी विसरणार नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये जे काही शिवसेना उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी शरद पवार साहेब असतील त्यांचा गड झाला तरी सुद्धा आमच्यासोबत असलेल्या लोकांना आम्ही सांभाळून घेऊन जाणं, त्यालाही आपल्या बरोबर घेऊन जाणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. म्हणून आम्ही जागा कमी झाल्या की जास्त झाल्या याची चर्चा नाही. आम्हाला कुठल्या हालतीत महाराष्ट्रातून भाजपचं उच्चाटन करायचं आहे, त्यांना या राज्यातून हाकलायचं आहे आणि त्यासाठी आम्ही घेतलेला काँग्रेसने निर्णय. भाऊ, खरं तर तुम्हाला टीव्हीवरून कळतात उमेदवारी जाहीर झालेल्या, हे कितपत आपण सहन करतो? आम्ही त्या काळात सांगितलं की हा आघाडीचा धर्म नाही, माझं स्टेटमेंट आहे. त्यामुळे आता ज्या गोष्टी झाल्या त्याला जाण्यापेक्षा आता पुढं कसं आम्हाला जिंकता येईल त्याच्यावरचं काम आम्ही करतोय. त्यावेळेस माझी प्रतिक्रिया आलेली आहे. भाऊ ते तुम्ही जे काल परवा एक वक्तव्य केलेलं आहे की एक मिनिट, महाविकास आघाडीचे जे संबंध आहेत ते या जागणीच्या जागेवर तसेच राहतील का? कारण त्याच्यामुळे खराब होत जातात. नाही, आम्हाला मी तुम्हाला सांगितलं काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आम्ही आहोत. त्यामुळे संबंध खराब होण्याचं कुठलंही कारण नाही. त्या काळात ज्यावेळी जागा वाटपाच्या वेळेस ज्या उद्धव ठाकरे साहेबांनी जाऊन तिथं जागा डिक्लेअर केली त्यावेळेस आम्ही प्रतिक्रिया दिली, या आघाडीचा धर्म नाही, या आघाडीचा धर्म तुम्ही पाळत नाही, आम्ही सांगितलेलं आहे. आमचा विरोध आम्ही त्यावेळेस दर्शवला. पण आता आम्ही प्रभावात आहोत, निवडणुकीच्या ह्याच्यात आहोत, त्याच्यामुळे ही चर्चा आता होऊ शकत. पण विशाल पाटलांवर अद्याप कारवाई देखील झालेली चालू आहे, प्रक्रिया सुरू. भाऊ परवा तुम्ही मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचा शाप लागत नाही असं वक्तव्य केलं होतं, तर ब्राह्मण समाज कुठेतरी नाराज होईल का? नाही, त्याला मटण खाणाऱ्या माणसाचं ब्राह्मण त्याला मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचं ब्राह्मण समाज त्याचा राग करेल. ब्राह्मण समाज म्हटलं तर समाजातला एक शुद्ध समाज आहे. त्याला मांसाहार चालत नाही, दारू चालत नाही. जे लोक मांसाहार करतात त्याला ब्राह्मण मानत नाही, ब्राह्मणच नाही मानत. ब्राह्मण नाराज व्हायची कुठं कारण आहे? तुमच्यावरती अमृतसरचा दावा दाखल करू शकत आम्ही सोबत खाल्लेलं आहे त्याच्यामुळे साहेब काय खाल्लंय म्हणजे मटणामध्ये काय खाल्लंय? झुणका, बोंबील, मासे होतो आम्ही सांगितलं ना, आम्ही सोबत खाल्लेलं आहे आणि माझा मित्र हे कधीच चूक नाही करणार. शरद पवार कशामुळे हे अस्वस्थ होत नाहीत, त्यांना आजवर हे अटॅक आला नाही अशा प्रकारचं वक्तव्य नारायण राणेंनी केलं. मी नारायण राणे साहेबाबद्दल काही प्रतिक्रिया देत नाही. आज अल्पसंख्याकांच्या राज्यामध्ये एकही उमेदवार दिला नाही, त्यामुळे अल्पसंख्याक समाज नाराज आहे कोणी सांगितलं नाराज आहे? काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं नाही ना, एक माणसाचं एक माणूस म्हणलं की पूर्ण समाज नाही. त्याच्यामुळे आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि एक गोष्ट असं आहे की मागच्या काळात आम्ही आता राज्यसभेला सुद्धा आमचे इम्रान प्रतापगडी आले, आमचे बजाज मित्र माझ्यासोबत आहेत, हे विधान परिषदेमध्ये आहेत, असे अनेक आहेत. आणि आपण आता पुन्हा आम्ही अजून त्यांना संधी देणार आहे. कारण महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ज्या काही जागा आम्हाला देण्याच्या दृष्टिकोनातल्या होत्या त्या जागा आमच्याकडे नाही आल्या. त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या अल्पसंख्याक जे नेतृत्व आमच्याकडे आहे त्यांना आम्ही सगळ्यांना समजून सांगितलं 3 पक्षाची आघाडी आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये फार काही गोष्टी मनात असताना करता येत नाही. आणि त्याच्यामुळे आज कुठेही नाराजी नाही. मी परवा आपण पाहिलं असेल की नांदेडमध्ये निवडणूक झाली, अल्पसंख्याक भागामध्ये 100% मतदान 4 बूथमध्ये झाले, 100%.
आणि तुम्हाला पूर्ण 100% वोटिंग ते काँग्रेसला दिलं. त्यामुळे हा वाद कुठंच नाही. नेत्यांमध्ये असतं, काही लोकांमध्ये थोडासा प्रॉब्लेम असतो, त्याला फार काही तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. भाऊ काल प्रसाद लाड म्हणतायत की उद्धव ठाकरेंचा लवकरच केजरीवाल होईल. इशारा दिला त्यांनी. बरोबर आहे. त्यांना काय, त्यांच्या जो केंद्रातलं सरकार आहे, त्यांचे जे कार्यकर्ते आहेत केंद्रामध्ये, तपास यंत्रणेतले, ईडी, CBI, अजून एक आहे ना कोण काय इन्कम टॅक्स, हे 3 लोक आहेत. हे 3 कार्यकर्ते वापरतीलच ना. मोठे आरोप लावून कोणाला आत्महत्या टाकायला त्यांना सोपंच आहे. त्यांनी इतके दिवस 10 वर्ष अनेकांना ईडी लावली. कोणाला तरी त्यांनी काहीतरी पुरावा काढला का? हे काढला. अनिल देशमुखावर 100 कोटीचा आरोप लावला. आपले त्याच ईडीनं कोर्टामध्ये 1 कोटीवर आले. 100 कोटीचा आरोप कशाला लावला? मग 1 कोटीवर आले. 1 कोटी कुठं, 100 कोटी कुठं? हे नुसतं महाराष्ट्रात नाही, सगळ्या देशामध्ये हे चाललं. खोटे आरोप लावून आमच्याकडे आले तर आदर्श, आणि तिकडे राहिले तर बदमाश आदर्श. अभिजित पाटील आहेत, त्यांच्या साखर कारखाना, त्यांच्या ताब्यात असलेला साखर कारखाना सील केला गेला आणि त्यामुळे ते फडणवीसांना भेटले आणि कालपासून त्यांनी प्रचार सुरू केला महायुतीच्या उमेदवारांचा. त्याने बिचारा अभिजित पाटील फार प्रामाणिक माणूस दिसला मला. खरं तर निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसवर कारवाई केली पाहिजे त्या स्टेटमेंटवर. आता मी मागणी करणार. त्यांनी सांगितलं, अभिजित पाटलांनी, की मला फडणवीसांनी सांगितलं की मी तुझ्या कारखान्याला ताकद देतो आणि तू म्हणून माझ्या बाजूला राहा आणि मी कारखान्यासाठी त्याच्याकडे आहे, असं तुमच्या TV वर त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे. हे काय माझं आहे का वाक्य? त्यांचं वाक्य. असं प्रलोभन निवडणुकीच्या काळात सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना देता येत नाही, आणि म्हणून निवडणूक आयोगाने देवेंद्र फडणवीसावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी आमची आहे. आपण तुम्ही देखील निवेदन किंवा तक्रार देणार आहात. आणि दिले आमची समजली पाहिजे. भाऊ काल भाजपचं जे योगी आदित्यनाथ यांची सभा झाली, त्या सभेच्या व्यासपीठावरनं सोलापुरातील एक मुस्लिम बहुसंख्याक भागाला बांगलादेशी असं देखील म्हटलं गेलेलं आहे, आणि त्याच भागात काँग्रेसचे नेते वगैरे भरपूर प्रचार करतात. तर मला हे कळत नाही, भारतातले मुस्लिम हे देशद्रोही आहे की विदेशी आहे हे ठरवण्याचा अधिकार एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला नाही दिलेला किंवा देशाच्या प्रधानमंत्र्याला नाही. डॉक्टर अब्दुल कलाम हे देशाचे राष्ट्रपती होते. मिसाईल मॅन म्हणून त्यांचं, ते तर मुस्लिमच होते ना. हे काय पाकिस्तानातून आपण आणलेला माणूस राष्ट्रपती नव्हता केला. या पद्धतीनं कुठल्या धर्माच्या लोकांच्या बद्दलचं बोलावं आणि वरून भगवे कपडे घालावे, हिंदू धर्माचा पाईक म्हणून सांगावं आणि माणुसकीचाच खून करावा. योगी आदित्यनाथ जे महान आहेत, नाही, पण ते बोलले नाही तसं. ते ते व्यासपीठावरून बोलले. त्यांच्या व्यासपीठावर त्यांच्या व्यासपीठावरही बोलणारे कोणी असतील त्यांच्या समोर बोलले, त्यांच्या पश्चात बोलले तर मग त्याला त्यांनी कारवाई करावी. साहेबाच्या बद्दल बोलायची लायकी पण नाही, तसलं उठून काय पण बोलावलं सर. मला सांगा की कुत्रा भुकतो त्याच्या तोंडाला लागायचं नसतं. म्हणून साहेबावर टीका करणाऱ्या म्हणजे सूर्यावर भुकण्यासारखं आहे, त्याच्या तोंडावर भुका पडेल. बरोबर. 2 टप्प्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या, भाजपचे सोलापूरचे जे उमेदवार आहेत, राम सातपुते, सुशील कुमार शिंदेना दळभद्री म्हणतात. एखाद्या ज्येष्ठ नेत्याला अशा पद्धतीने म्हणतात. विधानसभेत मराठा समाजाचा धडधडीत अपमान केला त्यांनी. आम्ही त्याला माफी मागायला लावली, एकदा नाही दोनदा. कुठल्याही समाजाच्या बद्दल या राम सातपुतेनं मराठा समाजाच्या लोकांनी ऐकलं पाहिजे. रेकॉर्डला आहे विधानसभेच्या. एकदा नाही दोनदा त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला. तो आपल्याला राम नाव ठेवलं आणि भगवान श्रीराम नाही होत. स्वतःला राम म्हणत असेल तर रामासारखं वागलं पाहिजे. त्याला रेकॉर्डला आहे विधानसभेच्या. 2 वेळा माफी मागितली त्यांनी. खरंच भाजपकडनं संविधान बदलण्याच्या हालचाल, संविधान बदललं. मी पुराव्यासहित आता सांगेन आणि पुरावाच असेल. 2014 मध्ये नरेंद्र मोदीचं भाषण ऐका. महंगाई कम करूंगा, किसानों का कर्जा माफ करूंगा, 2 करोड़ युवकों को नौकरी दूंगा, गरीबी खत्म कर दूंगा. क्या क्या बोला था? मला एक सांगा, मागे कमी केली का वाढवली? उलट केलं ना.
जे जे नरेंद्र मोदी बोलतो ते उलट करतो हे आतापर्यंत 14 आणि 19च्या भाषणातून त्यांचं स्पष्ट झालेलं आहे. मग आता म्हणतात की आम्ही संविधान बदलणार नाही, म्हणजे याचा अर्थ ते संविधान बदलवणार आहे. हा पुरावा आहे ना, याच्यापेक्षा मोठा पुरावा काय राहू शकतो? 2 कोटी युवकांना नोकऱ्या दिल्या का नाही? उलट्या असलेल्या नोकऱ्या काढून टाकल्या, सगळं प्रायव्हेटीकरण करून टाकलं, सगळ्या सार्वजनिक उपक्रम विकून टाकलं, रिझर्वेशन संपवून टाकलं. मग आता जे माणसाने जे आम्हाला शब्द दिले होते 2014 मध्ये प्रधानमंत्री बनायच्या पहिले, आणि मग नंतर सांगता तो जुमला था, मैंने थोड़ी किसानों का कर्जा माफ करने को बोला था, मैं तो उद्योगपति का कर्जा माफ करने को बोला था, असं म्हणले. भाषणात काय म्हटलं होतं? म्हणून ते बोलतात त्याचं उलटं करतात, म्हणजेच ते संविधान बदलणार आहे. 2 टप्प्यात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मतदान कमी झालं, परंतु राज्य निवडणूक आयोगाने 11-12 दिवसांनी मतदान वाढवल्याची एक आकडेवारी जाहीर केली. त्याच्यामध्ये नेमकं गोड बंगाल काय? 70C फॉर्म जो असतो तो प्रेसिडिंग ऑफिसर जो असतो, त्या प्रेसिडिंग ऑफिसर आणि आमचे त्या बूथवर बसणारे जे प्रतिनिधी असतात सगळ्या पक्षाचे असतात, की जेव्हा सगळं मतदान होते, किती महिलांचं मतदान झालं, किती पुरुषांचं मतदान झालं, किती टक्केवारी झाली, त्याचा आकड्याचं सील थप्पा करून एक कॉपी प्रतिनिधीला दिली जाते, म्हणजे उमेदवाराला दिली जाते. त्या कॉपीज आमच्या जवळ आहे. पण 4 दिवसानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं पुन्हा आकडेवारी वेगळी जाहीर केली, काँग्रेस पक्षाने, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने त्याची निवडणूक आयोगाला कंप्लेंट केली की हे आमचा जो 70C आहे, 70Cच्या मानानं पर्सेंटेज हे आहे आणि तुम्ही आता 3% वाढवत असाल, ते कदापि मान्य नाही. ते ऑब्जेक्शन काँग्रेसने 8 दिवसाच्या पहिले केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केलेलं आहे. त्याचं उत्तर केंद्रीय निवडणूक आयोगाला द्यावं लागेल. कशामुळे हा निर्णय घेतला? म्हणजे भाजपचा हे भावलं आहेच निवडणूक आयोग, म्हणून तर तुम्हाला हे 5 टप्प्यामध्ये निवडणूक आहे. त्यांना पाहिजे तसं करणं, पण असं करताना नाही. 70C आमचा जो निवडणूक आयोगाने जी काही स्वायत्त उमेदवारांसाठी दिलेली असतात त्याचे कोड तयार केला असतो, त्याची नियमावली तयार केली असते. त्या नियमावलीप्रमाणे निवडणुका उमेदवार जे असतात त्यांना, त्यांच्या प्रतिनिधीला हे सगळं जाणून घेण्याचे अधिकार असतात. त्या नियमावलीप्रमाणेच निवडणूक आयोगाला काम करावं लागतं, त्याला काही वेगळे अधिकार नसतात त्यांच्याप्रमाणे. त्यामुळे 70C हा जो फॉर्म आहे तो आम्ही सगळीकडे जमा केलेला आहे. उद्या 7 तारखेची निवडणूक जेव्हा होणार तिथंही आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सूचना दिलेल्या आहेत की 70C फॉर्म घेतल्याशिवाय बोल सोडायचा नाही, पेटीला सील झाल्याशिवाय. आणि तो फॉर्मवर सही घेतल्यावर आम्ही सगळीकडे जमा करत आणले. त्यामुळे आमचा जो पुरावा आहे त्याचा उत्तर निवडणूक आयोगाला द्यावं लागेल. खरं तर अजित पवारांनी वसंतदादांचं सरकार पडल्यावर शरद पवारांना निशाणा साधला. त्याचं म्हणाले की शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी असते आणि आम्ही करतो ती गद्दारी कशी काय, म्हणजे आपल्या बंडखोरीला समर्थन केले. मी पवार परिवाराच्या भांडणात काँग्रेसला पडायचं नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. हो, अजून एकदा मटणाच्या पार्टीचं निमंत्रण देणार का? आम्ही आता निवडणूक झाल्यानंतर आम्ही दोघं मित्र बसू.